रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराज यांचा जीवन संघर्ष जाणून घेत आहोत. पावसाळ्याचे दिवस येऊन गेले, परंतु पाऊस न पडल्याने सर्वत्र दुष्काळ पडला होता. लहान मुलांसहित वयस्कर लोकसुद्धा अन्न न मिळाल्याने दुःखी होते. अशा परिस्थितीत तुकारामांनी कोणावर आपल्या व्यवसायाचा भार टाकावा? त्यांना स्वतः व्यतिरिक्त इतर कोठेही मदतीचा हात दिसत नव्हता. विचार करता करता त्यांना एक उपाय सुचला. त्यांना आठवले की आपल्याकडे काही रोकड रक्कम आहे. त्याचा वापर करून लाल मिरच्यांचा व्यापार करावा. शिल्लक असलेल्या रकमेतून त्यांनी 3 गोणी लाल मिरच्या खरेदी केल्या व बैलाच्या पाठीवर टाकून कोकण प्रदेशात व्यापार करण्यासाठी निघाले. रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना तुकारामांच्या मुखातून निघणाऱ्या विठ्ठल नामामुळे परिसर दुमदुमून जात होता. त्यांनी प्रेमाने आपल्या हृदयात भगवान श्रीकृष्णांना बांधून ठेवले होते. व्यवसाय केवळ निमित्त होते. खरे म्हणजे त्यांची आंतरिक इच्छा होती की या भौतिक संसाराबद्दल त्यांच्या मनात किळस उत्पन्न व्हावा व उदासीनता यावी. यासाठी आपले पूर्ण चित्त त्यांनी भगवंतावर आसक्त केले व शरीराबद्दल उदासीनता बाळगली. त्यानंतर कोकणामध्ये आल्यावर समुद्रकाठावरील भगवान शंकराच्या मंदिराजवळ मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत आपल्यासोबत आणलेली पोती उघडून तिथेच व्यापार सुरू केला. सर्व काळ भगवत चिंतनात असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे देहभान राहिले नाही. त्याच वेळी तिथे मिरच्या विकत घेण्यासाठी स्त्री पुरुषांचा जमाव जमू लागला. तुकारामांना ते विचारू लागले, तुम्ही मिरच्या विकण्यासाठी आणल्या आहेत तर कृपा करून कोणत्या किमतीत विकता आहात ते आम्हाला सांगा. तुकाराम म्हणाले, तुम्हाला नेहमीची किंमत माहीत आहे ना. जेवढ्या हव्या तेवढ्या घेऊन जा, संकोच करू नका. काही लोकांनी तांदळाच्या बदल्यात मिरच्या घेतल्या. तुकारामांनी मोजून मापून दिल्यावर गिऱ्हाईक म्हणाले, आणखी थोड्या जास्ती मिरच्या द्या ना. त्यावर तुकाराम म्हणाले, तुमच्या हाताने जेवढ्या हव्या तेवढ्या घ्या, संकोच करू नका. गिऱ्हाईक त्यावेळेला जास्त मिरच्या घेतल्या तर तुकाराम आपले हात पकडतील म्हणून संकोच करू लागले. पण तुकाराम मात्र देहभान विसरून गेले होते. कोण काय करते याकडे त्यांचे लक्षही नसायचे. तेवढ्यात एका व्यक्तीने गावात जाऊन बातमी पसरवली की आपल्या गावात तुकाराम नावाचा धान्याचा व्यापारी आलेला आहे. तो अत्यंत नम्र व सद्गुणी असून सतत भगवत नामाचा धावा करीत असतो. एवढेच नव्हे, मोजमापापेक्षा दुप्पट मिरच्या देतो. कोण आपल्या हातांनी घेत असेल तर त्यांचे हात रोखत नाही, उलट आणखीन घ्या म्हणून प्रोत्साहन देतो. जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी पहा. गावात बातमी पसरताच तुकारामांना पाहण्यासाठी लोक जमू लागले. काही जणांनी विचार केला की तुकाराम साधा भोळा भक्त दिसतोय, आपण ह्या संधीचा फायदा घेऊ. ते तुकारामांकडे येऊन म्हणाले, आम्ही जर घरी पैसे आणण्यासाठी गेलो तर परत येईपर्यंत सर्व मिरच्या संपून जातील आणि आमच्या घरी तर जास्त आवश्यकता आहे. तुम्ही जर मिरच्या थोडा वेळ उधार दिल्यात तर आम्ही परत येऊन रक्कम आणून देऊ. तुकाराम म्हणाले, तुमच्या हाताने पाहिजे तेवढ्या घ्या. हे ऐकल्यावर ज्याप्रमाणे उपाशी कुत्रा फेकलेल्या अन्नावर झडप घालतो त्याप्रमाणे एकमेकांशी धक्काबुक्की करत आपल्याला शक्तीप्रमाणे जेवढे हाताला येईल तेवढ्या मिरच्या घेतल्या. थोड्याशा मिरच्या मिळवण्याच्या स्वार्थी विचारात पुढे काय परिणाम भोगावे लागतील याचा विचारही केला नाही. ह्याप्रमाणे 2 गोणी लोकांनी लुटल्या. तेवढ्यात एक गुंड दांडगट व्यक्ती तुकारामांकडे येऊन म्हणाली, माझ्या घरात एक पूर्ण गोणी मिरचीची गरज आहे. घरी जाताच पैसे पाठवून देईन. माझ्यावर विश्वास नसेल तर ह्या जमलेल्या लोकांना माझ्या प्रामाणिकपणाबद्दल विचारा. तुकाराम म्हणाले, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, घेऊन जा, पण गोणी परत पाठवून दे.
एवढे ऐकताच त्या व्यक्तीने गोणी घेतली व जाता जाता म्हणाला, पुढच्या वर्षी येशील त्या वेळेला गोणी परत देईन. सध्या माझ्याकडे साठवून ठेवण्यासाठी काही नाही. तुकारामांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण भक्त लोक कधीकधी लोकांची अप्रामाणिकता समजू शकत नाहीत. ज्याप्रमाणे मुंग्या पावसाची चाहूल लागताच अंड्याचे रक्षण करण्यासाठी त्यांचे सुखरूप जागी स्थलांतर करतात, पण त्याच मुंग्या माणसाने पाणी ओतल्यावर वाहून जातात. मुंगी निसर्गाचे नियम ओळखू शकते, पण क्रूर माणसाचे मन नाही. तसेच भक्त भगवंताचे मन समजू शकतात, पण अभक्त लोकांचे मन समजू शकत नाहीत. आपण तुकारामांना चांगले फसवले असा विचार दुष्ट व्यक्ती करत होती, पण तुकारामांनी मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. तुकारामांनी आज सर्व काही लवकर विकले व जे काही थोडे तांदूळ मिळाले यात ते संतुष्ट होते. माझ्याकडे भगवत कृपेने मला गरज आहे तेवढे आहे असा विचार करत भांड्यामध्ये तांदूळ शिजवत ठेवले. मुखात सतत भगवत नाम असल्याने स्वयंपाक करता करता तल्लीन होऊन भगवंतांचे गोड नाम गुणगुणू लागले. आपला भक्त तुकारामाची अशी उदास अवस्था पाहून भगवंतांनी विचार केला, हा तुकाराम संसारात असून नसल्यासारखा आहे. त्याच्या अवतीभोवती काय चालते हे सुद्धा त्याला कळत नाही. गावातील ठग लोकांनी याच्या जवळील 3 गोणी मिरच्या मोबदला न देता उचलून नेल्या. आता घरी गेल्यावर सावकार लोक पैशासाठी त्याला सतावणार आणि तुकाराम त्यांना काय उत्तर देणार असा विचार करत भगवान श्रीकृष्णांनी एका सर्वसाधारण मनुष्याचे रूप धारण केले व गावातील एका व्यक्तीजवळ जाऊन नम्रतेने म्हणाले, कृपा करून लवकर पैसे द्या. अंधार व्हायच्या आत आम्हाला घरी परतायचे आहे. ते म्हणाले, तू कोण आहेस? कोणती वस्तू आम्ही कोणाकडून घेतली आहे? यावर श्रीकृष्ण म्हणाले, तुका शेठ देहूगावचे धान्याचे व्यापारी आहेत आणि मी विठोबा त्यांचा सेवक आहे. त्यांच्या वतीने उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मी आलो आहे. त्यावर व्यापारी म्हणाले, त्यांनी आम्हाला सर्व मोफत दिले आहे. त्यांनी जर मोजून मापून दिले असते तर तुझ्या सांगण्यात काही तथ्य होते. भगवंत म्हणाले, तो आपल्या हाताने बरोबर मोजून देतो. म्हणून देहू गावातील प्रतिष्ठित लोकांनी त्याला तुका हे नाव दिले आहे. ठीक आहे, तर मग लोक म्हणाले, आम्हाला सांग किती वजनाच्या मिरच्या आम्ही आणल्या. त्यांनी ज्यावेळी त्यांचे वजन केले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जेवढे वजन सांगितले तेवढ्याच मिरच्या होत्या. ताबडतोब लोकांनी त्याच्या मोबदल्यात पैसे आणून दिले. काही लोकांनी त्रास दिला, पण युक्तीने त्यांच्याकडून योग्य ती रक्कम गोळा केली. शेवटी राहिला तो महादांडगट गुंड. भगवंत विचार करू लागले, हा तर सर्वात जास्त लबाड आहे. याच्याकडून कशी वसुली करावी? ज्याप्रमाणे पाण्यात भिजत टाकलेल्या धान्यात काही दाणे टणक राहतात, त्याप्रमाणे या दुष्ट व्यक्तीचे कधीही पाझर न फुटणारे कठीण हृदय आहे. हे जाणून त्याच्या घरी गेले व क्रोधित व्यक्तीसारखे त्याला म्हणाले, देहूचे धान्याचे व्यापारी तुका शेठ यांचा मी सेवक आहे. तुम्ही त्यांच्याकडून 1 गोणी मिरची कर्जाऊ आणली आहे. त्याचे पैसे गोळा करण्यासाठी मी आलो आहे. कृपया ताबडतोब पैशांची व्यवस्था करावी. दिसायला प्रामाणिक दिसतोस, पण मोबदला न देता मिरचीचे पोते घरात आणून ठेवले आहेस. माझे मालक वाट पाहत आहेत. लवकर पैसे द्या. चल माझ्याबरोबर असे म्हणत जबरदस्तीने ओढत तो गुंड म्हणाला, तुका शेठ माझा मित्र आहे. त्यांनी मला मित्रत्वाच्या नात्याने मिरच्या दिलेल्या आहेत. त्यांनी मापून दिल्यात का? आणि त्यासाठी तू आलास का? सेवकाच्या रूपात असलेले श्रीकृष्ण म्हणाले, मी येणार नाही. मालक म्हणतील, काय हा नालायक नोकर आहे. ठीक आहे. तर तो गुंड म्हणाला, मी पैसे देणार नाही. पाहू माझ्याकडून तू कसे वसूल करतोस ते. त्या गुंड व्यक्तीचा कठोरपणा पाहून भगवंतांनी काय करावे? सेवकाच्या रूपात असलेल्या श्रीकृष्णांनी एका दोरीचा गळफास करून स्वतःच्या भोवती गुंडाळत म्हणाले,
मी गळफास लावून माझा प्राण घेईन. सेवकाचा हा निश्चय पाहून तिथे जमा झालेल्या लोकांनी त्या गुंडाला पहिल्यांदा पैसे देण्यासाठी समजावून सांगितले. नंतर काही केल्या तो ऐकत नाही हे पाहून त्याला चांगलेच बडवून अपमानित केले व पैसे देण्यास भाग पाडले. ज्या भगवंताला हृदयात धारण करून शिवजी एकांतात ध्यान करतात, योगी अष्टांग योगाद्वारे कठीण तपस्या करीत त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, तरीही त्या भगवंतांचे दर्शन त्यांना होत नाही. त्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रेमळ भक्ताखातर तुकारामांच्या प्रेमाचा फास गळ्याभोवती बांधून घेतला. आपल्या भक्तावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी भगवंत अशी लीला करतात, कारण ते भक्तवत्सल आहेत. सर्व वसुली केल्यानंतर भगवंतांनी आपल्या भक्तासाठी आणखी एक लीला केली. गावच्या पाटलाच्या सेवकाच्या रूपात भगवान श्रीकृष्ण तुकारामांकडे आले व म्हणाले, हे घ्या तुमचे पैसे. कसले पैसे? तुकाराम म्हणाले. तू लोकांना दिलेल्या कर्जाऊ मिरचीचे हे पैसे. श्रीकृष्णांनी उत्तर दिले. तुकाराम म्हणाले, मीच त्यांना आपापसात वाटून घेण्यासाठी मिरच्या दिल्या होत्या. सेवक उत्तरला, असे का केलेत आपण? आम्ही मोबदला न देता आपल्याकडून घ्यावी अशी इच्छा आहे का? या गावात आम्हाला प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखले जाते आणि भगवंतांनी आम्हाला काय कमी केले आहे? असे म्हणत आणलेले पैसे उघडून तुकारामांसमोर ठेवले. सर्वजण बसले असता तुकाराम त्या सेवकाला म्हणाला, त्यातून 6 नाणी घे आणि माझ्यासाठी थोडे तूप घेऊन ये. थोड्याच वेळात सेवक मोठे भांडे भरून तूप घेऊन आला. थोड्याशा पैशात एवढे मोठे भांडे तूप पाहून तुकारामांना आश्चर्य वाटले. त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून सेवकाच्या रूपात असलेले श्रीकृष्ण म्हणाले, ह्या गावात तुपाची काही कमतरता नाही. इकडे तूप खूप स्वस्त आहे. थोड्या वेळाने तुकाराम म्हणाले, माझा स्वयंपाक तयार आहे. आपण माझ्याबरोबर भोजन केलं तर मला आनंद होईल. भक्ताची प्रामाणिकता पाहून भगवंतांनीही होकार दिला. तेवढ्यात अतिथीच्या रूपात शिवही तेथे आले व म्हणाले, समोरच्या मंदिरात माझे वास्तव्य असते. मी भुकेला आहे. काही अन्न असल्यास द्यावे. तुकारामांनी आनंदाने ही विनंती स्वीकारली. त्यानंतर तिघांनी मिळून भोजन केले. भोजनानंतर तुकारामाने दोघांना मुखशुद्धीसाठी तुळशीपत्र अर्पण केले. श्रीकृष्ण व शिवजीने तुकारामांची भक्ती व प्रेम पाहून तुकारामांवर प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. तेवढ्यात तेथे गावातील लोक जमा झाले व तुकारामांवर आरोप करू लागले, तू तुकाशेठ विष्णुभक्त आहेस. तुझ्या मुखात कायम भगवंतांचे नाम असते, पण आज आमच्या गावात जवळजवळ तुझ्यामुळे नाश झाला असता. ह्याला आम्ही काय म्हणावे? त्यानंतर एकमेकांना उद्देशून ते म्हणू लागले, तुकारामांनी गावात येऊन उदारपणा दाखविला. गावात मिरच्या वाटल्या. गावचे लोक मिरच्या घरी घेऊन गेले. हा एक बगळ्यासारखा साधू आहे. बगळा जसा पाण्याच्या काठावर ध्यानस्थ बसतो व मासा समोर दिसला की टोच मारून भक्षण करतो, तसा हा आहे. तुम्ही गावकऱ्यांनी हे जाणून घ्यावे. अशा प्रकारची निंदा आरोप गावातील प्रौढ स्त्रिया व मुले एकमेकांजवळ करीत होते. तुकारामांना हे ऐकून आश्चर्य वाटले. त्यांनी त्यातल्या एका व्यक्तीला विचारले असता त्याने सांगितले की विठोबा नावाचा तुझा नोकर घराघरामध्ये जाऊन त्यांच्याकडे भांडून मिरची विकल्याचे पैसे गोळा करीत होता. ज्या व्यक्तीने 1 गोणी मिरची घेतली होती त्याने काही पैसे देण्यास नकार देताच तुझ्या नोकराने गळफास लावून घेण्यासाठी गळ्याभोवती दोर बांधला होता. पण चाललेला गोंधळ पाहून गावातील लोकांनी गुंडाला मारहाण करून पैसे द्यायला लावले. आम्ही जर असे केले नसते तर तुझ्या नोकराने गळफास लावून आत्महत्या केली असती व परिणामी गावाचा सत्यानाश झाला असता. तुकारामांना हे ऐकून आश्चर्यच वाटले. स्वतःशीच ते म्हणाले, मी जर ही घटना सत्य नाही म्हणाली तर
मला पैसे मिळालेत हे सत्य आहे. घटना सत्य आहे असे मानले तर मी कोणी नोकर सेवेला ठेवलेला नाही. हे केवळ भगवंतांच्या मायेमुळेच शक्य आहे. भगवंतांच्या अशा लीला आपल्याला समजण्या पलीकडे आहेत. आपले बैल घेऊन तुकाराम जी काही कमाई झाली होती ती घेऊन देहूकडे येण्यास निघाले. नेहमीप्रमाणे त्यांचे हृदय व मन भगवंतांच्या नाम व रूपावर स्थित होते. मुखाने जोरात विठ्ठल नामाचा गजर चालू होता. शरीराने जरी या जगात असले तरी ते दिव्य आनंदाचे आस्वादन करत होते. त्यामुळे या जगाचे भानही त्यांना नव्हते. त्याच वेळी तुकारामांना वाटेत एक फसवेगिरी करणारा माणूस भेटला. त्याने आपणाजवळील तांब्याच्या हातकड्याला सोन्याच्या पाण्याचा लेप दिला होता. त्यामुळे ते सोन्यासारखे दिसत होते. तुकारामांना ते हातकडे दाखवत तो म्हणाला, हे बघ, तुला जर हवे असेल तर मी देईन, पण माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत. असे म्हणत तुकारामांनी आपल्याजवळ जेवढी आहे तेवढी रक्कम दाखविली. तो भामटा म्हणाला, जितके आहे तितके आता दे, बाकीची रक्कम सावकाश दे. मला माहीत आहे तू कोण आहेस. तुकारामांनी ते कडे घेतले व आपल्याजवळ जे आहेत ते सर्व पैसे देऊन टाकले. पैसे घेऊन तो भामटा दुसऱ्या मार्गाने निघून गेला व तुकाराम आपल्या मार्गाने देहूला घरी येऊन पोहोचले. त्यांना खूप आनंद झाला होता. ते मनात विचार करीत होते की आता आपण सावकाराच्या कर्जातून मुक्त होऊ. तुकारामांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की कुणाच्या मनात काही कपट असते. त्यांचा पूर्ण विश्वास होता की परमेश्वर सर्वव्यापी आहे. ज्याप्रमाणे कुंतीपुत्र युधिष्ठिराला तिन्ही लोकांमध्ये एकही वाईट माणूस दिसला नाही, त्याप्रमाणे तुकारामांची भावना होती. तुकाराम घरी परतले आहेत हे ऐकून आपले पैसे मिळतील या आशेने लोक जमा होऊ लागले. तुकारामांनी आपले बैल जागेवर बांधले व जमलेल्या लोकांसमोर येऊन बसले. एक व्यक्ती तुकारामांना म्हणाली, व्यापार करून किती कमाई केलीस ते आम्हाला सांग बघू. तुकाराम म्हणाले, माझ्याजवळ जी काही रक्कम होती ती देऊन त्या बदल्यात मी हे सोने विकत घेतले आहे. तुमची जेवढी रक्कम घ्यायची आहे ती घेऊन उरलेली रक्कम ही माझ्या घर खर्चासाठी द्या. तुकारामांनी आपल्याजवळील सोन्याचे हातकडे एका सोने पारख करणाऱ्याजवळ दिले. ते हातकडे पारखून लोक जोराने हसू लागले. त्या कड्यातील एक बाजू घासून दाखविली तेव्हा ते सोन्याचे कडे नसून तांब्याचे आहे हे समजले. लोकांनी कपाळाला हात लावला. तुकारामांची पत्नी जोराने रडू लागली व म्हणाली, तुला वाटेत मरण का नाही आले? पापी, तू 24 तास त्या पांडुरंगाच्या नामाचा गजर करतोस. त्यांनी तुझ्या मनात वैराग्याची भावना निर्माण केली आहे. त्या पाषाण हृदयीची भक्ती ताबडतोब थांबव. पंडित समजून स्वतः हात धरून मूर्खाला घरी आणण्यासारखे किंवा हिरा देऊन काचेचा तुकडा आणण्यासारखे हे आहे. तुला थोडी देखील व्यावहारिक बुद्धी नाही. त्या चोरावर विश्वास ठेवून आमच्या घराचा नाश केलास. खरंच मला समजत नाही तू आपल्या संसाराची काळजी कशी घेणार. तुकारामांशी बोलून सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले आणि इकडे तुकारामांच्या घरी पत्नी चिंताग्रस्त होऊन विचार करू लागली.